हॉस्टेलवर राहतात किंवा वर्किंग वुमन आहात तर तुमच्यासाठी हा एकदम झटपट बनणारा असा चिकन राईसची रेसिपी मी आज घेऊन आले. तर यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. त्यात टाकलाय 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि छोट्या चमच्याने मोजून अर्धा चमचा टाकली हळद, 3 चमचे टाकली धना पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलाय आणि टाकलाय घरगुती काळा मसाला 3 चमचे, मटन मसाला टाकलाय 2 चमचे आणि काळी मिरी पूड टाकली अर्धा चमचा. याला एकदम व्यवस्थित मीठ टाकून मिक्स करून घेतलंय आणि याला मॅरिनेशनसाठी ठेवून दिलंय. जोपर्यंत आपली बाकीची प्रोसेस होत नाही तोपर्यंत हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट होतं. याला सर्व मसाल्यांचा फ्लेवर एकदम छान उतरतो. त्यानंतर मी घेतले तिथे कांदे चिरायला. मी छोट्या साईजचे एक 7 ते 8 कांदे चिरून घेतलेत मस्त बारीक त्याचे जे स्लाइस झाले पाहिजे असे चिरा. त्यानंतर हे बेसिक काही स्पायसेस आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता काय काय टाकलंय. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर टाका किंवा नका टाकू. त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा तुम्ही टाकून घ्यायचा आहे तेलात. हा 1-2 मिनिटं फ्राय करायचा आणि पुन्हा याच्यात 1 चमचाभर मीठ टाकायचं. आधी पण मीठ टाकले त्यामुळे मीठ जरा वेताने टाका. त्यानंतर याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. 80% कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात मी टाकलाय 3 चमचे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकलंय. त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलंय. फ्राय झाल्यानंतर त्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि फक्त झाकण ठेवून दिलंय. झाकण लावलं नाहीये, फक्त ठेवून दिलंय आणि याला 2 ते 3 मिनिटं अजून त्याला तसंच शिजवून घेतलंय. त्यानंतर इथे स्वच्छ धुवून मी 1008 तांदूळ घेतलाय. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, पण 1008 तांदूळ छान लागतो. तर त्यानंतर इथे गरम पाणी टाकून घेतला आणि कोथिंबीर चिरून टाकली. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही चाखून बघू शकता मीठ कमी जास्त, पाण्याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल मिठाचा. तर नंतर याला झाकण लावलं आणि 4 शिट्ट्या काढून घेतल्या. 4 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपला तयार आहे मस्त बिर्याणी राईस. फॉलो करा अजून मस्त रेसिपीजसाठी.